Hello everyone. Last time we have seen the stress strain diagram for brittle material and ductile material. Now we are going to study the types of stresses. Here we can see the first tensile stress. Here the diagram for tensile stress is draw in front of you. When a body is subjected to equal and opposite axial pull forces, the stress produced is called as tensile stress. In second year in some subject, you are know the tensile stress. Here another time we have study here the types of stresses. तर बघा इथं आपण जर बघितलं तर तुम्ही सेकंड इयरमध्ये टाईप्स ऑफ स्ट्रेसेस किंवा स्ट्रेस म्हणजे काय, टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे काय हे तुम्ही बघितलेलं आहे. तर इथं आपण बघतो बघा पहिल्यांदा टेन्साईल स्ट्रेस. वेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू इक्वल अँड अपोजिट ॲक्सियल पुल फोर्सेस द स्ट्रेस प्रोड्युस्ड इज कॉल्ड ॲज अ टेन्साईल स्ट्रेस. म्हणजे इथं बघा आपल्याला फिगरमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला एक राऊंड बार दिसतोय आणि त्याचा सेंटर जर आपण घेतला तर सेंटर ॲक्सिस त्याच्यावरती बघा तुम्हाला लोड जो असेल किंवा आपण त्याला ॲक्सियल फोर्स आपण म्हणतो आहे तो डब्ल्यू एक उजव्या साईडला जातो एक लेफ्ट साईडला जातो आहे राईट अँड लेफ्ट साईडला. म्हणजे दोन्ही साईडला जर आपण बघितलं तर काय असेल दोन्ही साईडनं तो जो त्यांचा सेंट्रलचा ॲक्सिस आहे ए तर त्याला दोन्ही साईडनं बाहेरून ओढला जातो आहे. मग त्याला आपण काय म्हणतो आहे पुल फोर्स. मग टेन्साईल फोर्स म्हणजे काय असेल हा पुल फोर्स जो आहे हा दोन्ही साईडनं डब्ल्यू आणि हा डब्ल्यू जो आहे टेन्साईल फोर्स तो करतो आहे ह्या दोन्हीला ओढतो आहे. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथला जो टेन्साईल स्ट्रेस जो तुम्हाला काढायचा असेल त्याला आपण करते इट इज गिवन बाय अ सिग्मा टी. तुम्हाला फॉर्म्युला पण दिलेला असते बघा सिग्मा टी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन ए. तर डब्ल्यू म्हणजे आपण करतो आहे ॲक्सियल टेन्साईल फोर्स म्हणजे तुमचा शाफ्ट जो आहे तर त्याचा ॲक्सिस जो आहे तो ॲक्सियल डायरेक्शननं त्याच्यावरती ॲक्ट होतो आहे त्यामुळे आपण करतो आहे ॲक्सियल टेन्साईल फोर्स. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे ए इज इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ रॉड. आता रॉडचा डायमीटर आपण समजा काय घेतला डी जर घेतला तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय करतो तुमचा 5/4 डी स्क्वेअर तुमचा असेल आणि डी म्हणजे काय असेल डायमीटर ऑफ रॉड. आता हा जो कुठं ॲक्ट होणार आहे बघा तर आपल्याला खाली फिगर तुम्हाला दिसते सिग्मा टी आणि सिग्मा टी जो आहे तो तुमचा ए जो ॲक्सिस आहे त्याच्याबरोबर सेंटरला. मग तो क्रॉस सेक्शनल एरिया जो तुमचा असेल तो कसा काढणार आपण 5/4 डी स्क्वेअर. मग सेम बघा आपल्याला टेन्साईल स्ट्रेस जर काय असेल विचारलं तर तो कसं असणार आहे इक्वल अँड अपोजिट फोर्स काय असेल तुमच्या एखाद्या शाफ्टवरती जर काय केला अप्लाय जर केला तर त्या ठिकाणी तुमचा काय असेल टेन्साईल स्ट्रेस जो असेल तो काय असेल याच्यामध्ये डेव्हलप होतो. आणि हा जर तुम्हाला विचारला याचा फॉर्म्युला तर सिग्मा टी इज इक्वल टू डब्ल्यू बाय ए आणि त्याचा जो आपण स्ट्रेस जर घेतला तर स्ट्रेस आपण कशामध्ये मेजर करतो आहे तर डब्ल्यू जो असेल तुमचा कशामध्ये त्याचा युनिट असेल न्यूटन आणि एरिया आपण कशामध्ये होते मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हा काय असेल याच्यामध्ये फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण टाईप्स ऑफ स्ट्रेसमध्ये काय असेल पहिल्यांदा बघतो हा टेन्साईल स्ट्रेस हे तुम्ही ऑलरेडी शिकलेलाच आहात त्याचं परत आपण काय करतो आहे रिव्हिजन बघतो याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. आता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये बघा वेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू इक्वल अँड अपोजिट ॲक्सियल पुश फोर्सेस द स्ट्रेस प्रोड्युस्ड इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. म्हणजे बघा इथं पण तुम्हाला इक्वल अँड अपोजिट ॲक्सियल काय असणार आहे फोर्स असणारच आहे पण तो कसा आहे इथं पुश फोर्स आहे. मग अशा आपण बघितलं टेन्साईल स्ट्रेसमध्ये तो तुम्हाला पुल फोर्स होता इथं तुम्हाला पुश फोर्स आहे. मग पुश फोर्समध्ये बघा सेम फिगरमध्ये आपण जर बघितलं तुम्हाला सेम इथं राऊंड बार दिसते किंवा त्याला आपण म्हणतो शाफ्ट दिलेला आहे आणि त्याच्यावरती बघा दोन्ही साईडहून जर बघितलं तर डब्ल्यू आणि डब्ल्यू जो असेल तो दोन्ही साईडहून त्या शाफ्टवरती किंवा त्या बारवरती ॲक्ट होते. आणि हा कसा आहे पुश म्हणजे काय असेल त्या दोन्ही साईडनं त्या बारला तो काय असेल ढकलतो आहे. पुश म्हणजे आपण बघितलं असेल तर ढकलतो आपण त्याला म्हणतो आहे. दोन्ही साईडनं बघा तो प्रेस करतो याच्यामध्ये त्यामुळे जो शाफ्ट जो तुमचा असेल तो कसा होणार आहे कॉम्प्रेस होणार आहे. मग त्या ठिकाणी जे काय तुमचा स्ट्रेस डेव्हलप होईल तर त्या स्ट्रेसला आपण काय म्हणतो याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. मग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जे असेल इट इज इंड्युस्ड बाय पण इंड्युस्ड कसं करतो बघा सिग्मा सी. म्हणजे मग असं तुम्ही नोटेशन सिग्मा टी दिलं होतं जे टेन्साईलसाठी दिला होता
इथं आपण काय करतो आहे सिग्मा सी जो असेल तो आपण कशासाठी देतो आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेससाठी देतो आहे. मग सिग्मा सी इज इक्वल टू W/A. सेम इथं पण काय करतो आहे बघा, हा तुमचा डब्ल्यू जो असेल तो आपण करतो आहे ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्स. मग अशी तुमचा ॲक्सियल टेन्साईल फोर्स होता, म्हणजे बघा तो कशावरती ॲक्ट होतो, तुमच्या ॲक्सिसवरतीच ॲक्ट होतो आहे. पण ॲक्सिसवरती ॲक्ट झाल्यानंतर त्याचं डायरेक्शन कशात किंवा तो कसा आहे कॉम्प्रेसिव्ह आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणतो डब्ल्यू इज इक्वल टू ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आणि हा कसा आहे बघा दोन्ही साईडवरून डब्ल्यू आणि डब्ल्यू आहे, म्हणजे इक्वल अँड अपोजिट ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे. त्याला म्हणतो आहे पुश फोर्स, आपण त्याला म्हणतो आहे, हा असणार आहे. सेम जर आपण बघितलं तर खाली तुम्हाला डायग्राम दिसतात, याच्यामध्ये शाफ्ट बघा हाफ पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. सेंटरला तुमचा ॲक्सिस जो असणार आहे किंवा सेक्शन आपण म्हणतो ए सेक्शन जो आहे, तर त्याच्यावरती बघा डायरेक्शन मला दाखवलेलं आहे. डब्ल्यू तुमचा पहिल्या ह्याच्यामध्ये बघितला तर राईटला जातो आहे, तर कॉम्प्रेसिव्ह फोर्सची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो असेल तुमचा लेफ्टला जातो आहे. सेम खालच्या फिगरमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो असेल तुमचा राईटला जातो आहे, लोड असेल तो डब्ल्यू लेफ्टला जातो आहे. म्हणजे या ठिकाणी बघितलं सिग्मा सी, या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो तुमचा आहे हा W/A. सेम इथं पण क्रॉस सेक्शनल एरिया जो तुम्हाला काढायचा असेल, सेम इथं आपण क्रॉस सेक्शनल एरिया कसा काढतो आहे, तर ज्या ठिकाणी तुमचा स्ट्रेस डेव्हलप होणार आहे त्या ठिकाणचा तुम्हाला काय करायचा एरिया काढायचा आहे. या ठिकाणचा एरिया जर आपण कन्सिडर केला तर तो कसा असणार आहे π/4 d² असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतो याच्यामध्ये, आता प्रत्येक वेळेला तुम्हाला काय असेल मॅक्झिमम जर आपण तर टेन्साईल स्ट्रेस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हे मॅक्झिमम टाईम विचारतात. सेम याच्यानंतर आपण बघतो याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस. तर बेंडिंग स्ट्रेस म्हणजे काय बघा, when the beam is subjected to bending moment the stress induced is called as bending stress. म्हणजे यावेळेला काय असेल बेंडिंग म्हणजे काय आपण म्हणतो याच्यामध्ये, तर बीम कसे बेंडिंग मुवमेंट ज्यावेळेला होईल त्याच्यामध्ये, म्हणजे आपण काय होते बेंडिंग म्हणजे काय असेल याच्यामध्ये वाकडा होईल, तर असं ज्यावेळी काय असेल बेंडिंग मुवमेंट ज्या ठिकाणी ॲक्ट होतो आहे बीमवरती त्या ठिकाणी आपण करतो याला म्हणा बेंडिंग स्ट्रेस. त्या ठिकाणी जो का तुमचा स्ट्रेस डेव्हलप होतो आहे त्याला आपण काय म्हणतो बेंडिंग स्ट्रेस. तर याच्यामध्ये एक्झाम्पल जर आपण बघितलं तर एक बीम तुम्हाला दिलेली असेल, त्या बीमवरती तुमच्या ठिकाणी काय असणार आहे एखादा फोर्स जो असेल तो फोर्स त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर तर तो कसा होणार याच्यामध्ये बेंड होणार आहे. सेम जर आपण बघितलं तर पुढच्या फिगरमध्ये तुम्हाला दिसते बघा, या ठिकाणी एक बीम तुम्हाला दाखवलेलं आहे इथं. ह्या बीमवरती NA जो तुम्हाला दिसतोय तर हा म्हणजे न्यूट्रल ॲक्सिस तुमचा आहे. ज्यावेळेला A, B, C 3 फिगर तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये, तर A फिगरमध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला हा जो बीम आहे तर ह्या बीमवरती काय असणार आहे तुमचा NA न्यूट्रल ॲक्सिस. आणि त्यानंतर बघा त्या न्यूट्रल ॲक्सिसपासून वरचा जो तुमचा बीम आहे त्या बीमचा अप्पर फायबर जो आहे किंवा तुमचा शाफ्ट जर कन्सिडर केला तर शाफ्टचा वरचा सरफेस जो असेल तो त्याचा डिस्टन्स तुम्हाला काय दिलेला आहे Y दिलेला आहे. तर हे असेल याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण काय बघतो याच्यामध्ये A फिगरमध्ये झालं आहे मोमेंट जो असेल बेंडिंग मोमेंट तो दोन्ही साईडला दिलेला M या साईडला दिसते आपल्याला. B फिगरमध्ये आपण जर बघितलं तर बघा जी तुमची बीम आहे ती बेंड कशा प्रकारे झालेली आहे बघा. म्हणजे एखादा आपण आर्क काढतो त्या ठिकाणी त्याप्रमाणे तो काय झालेला आहे बेंड झालेला आहे. वरच्या पोर्शनमध्ये तुम्हाला काय दिसतंय कॉम्प्रेशन दिसते, खालच्या पोर्शनमध्ये तुम्हाला काय दिसते टेन्शन दिसते B फिगरमध्ये. सेम सिग्मा बी मॅक्स म्हणजे बेंडिंग स्ट्रेस जो असेल मॅक्झिमम तो कुठल्या ह्याच्यामध्ये असणार आहे तर अप्पर मोस्ट फायबर जो असेल म्हणजे त्याच्या सेंटरपासून न्यूट्रल ॲक्सिसपासून सगळ्यात बाहेरचा जो सरफेस असेल तर तो तुमचा बेंडिंग मोमेंट जो असेल तो कसा असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. जर आपण वरच्या साईडला बघितला तो कॉम्प्रेसिव्ह असणार आहे, खालच्या साईडला बघितला तो कसा असणार आहे टेन्साईल असणार आहे. का तर बघा तर वरती जर आपण बघितलं तर बीम जी आहे तुमची ती आर्क डाऊनवर्ड साईडला काय असली तर बेंड झालेला आहे, म्हणजे वरच्या पोर्शनमध्ये तो कॉम्प्रेस होतो आहे आणि खालच्या पोर्शनमध्ये काय असेल त्याच्यामध्ये त्याची लेंथ जी आहे ती वाढलेली तुम्हाला दिसते, म्हणजे त्या ठिकाणी काय असेल तो टेन्साईल असणार आहे. हे जर आपण बघितलं याच्यामध्ये तर तुम्हाला बघा कन्सिडर अ स्ट्रेट बीम सब्जेक्ट टू बेंडिंग मोमेंट ह्या फिगरमध्ये तुम्हाला दिसतेच. द अप्पर फायबर विल शॉर्टन ड्यू टू कॉम्प्रेशन. म्हणजे अप्पर फायबरचा म्हणजे काय असेल अप्पर सरफेस जो तुमचा आहे तो कसा दिलेला आहे कमी झालेला आहे कशामुळे कॉम्प्रेशनमुळं. आणि जो लोअर सरफेस जो असणार आहे तो कसा झालेला आहे एलॉंगेट ड्यू टू टेन्शन, त्या ठिकाणी टेन्शन ॲक्ट होतं आहे.
Also there is a surface called neutral axis where fiber are neither shorten or nor elongate. या ठिकाणी काय असेल, न्यूट्रल ॲक्सिस जे आहे त्या ठिकाणी त्याची साईज जी असेल ती कशी असते, त्याची फिक्स असते. कारण त्या ठिकाणी तो काय होते, एलांगेट पण होत नाही किंवा शॉर्टन पण होत नाही, त्याची लेंथ जी असेल ती सेम असते. मग या ठिकाणी जर आपण बघितलं, द बेंडिंग स्ट्रेस इंड्युस्ड ॲट एक्स्ट्रीम फायबर ॲट ग्रेटेस्ट डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. म्हणजे न्यूट्रल ॲक्सिसपासून काय असेल, सगळ्यात जास्त जे मोठं जे डिस्टन्स असणार आहे, मग मॅक्झिमम जर आपण गेला त्याचा आउटर सरफेस जो असेल त्यालाच आपण काय म्हणतो आहे, आउटर फायबर असं म्हणतो आहे. आणि त्या ठिकाणचं काय असणार आहे, त्या ठिकाणी तुमचा एक्स्ट्रीम फायबरच्या ठिकाणी तुमचा बेंडिंग स्ट्रेस जो असेल तो मॅक्झिमम असेल. मग त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला पण हे करत असताना बेंडिंग स्ट्रेस जो घेतो तो मॅक्झिमम घेतो बघा. सिग्मा बी मॅक्स इज इक्वल टू एम अपॉन आय इंटू वाय मॅक्स. तर या ठिकाणी काय असेल, तो फॉर्म्युला परत काय केलेला आहे बघा, सिग्मा बी मॅक्स इज इक्वल टू एम अपॉन आय अपॉन वाय मॅक्स, आणि हे ब्रॅकेटमध्ये असेल. म्हणजे आय अपॉन वाय मॅक्स जो असेल तर हा तुमचा काय असेल, झेड असेल. आणि झेड म्हणजे आपण काय करतो याच्यामध्ये सेक्शन मॉड्युलस, आणि तो कसा आहे बघा, सेक्शन मॉड्युलस इज इक्वल टू आय अपॉन वाय मॅक्स. त्यानंतर आय म्हणजे काय असेल, तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्रॉस सेक्शन. मोमेंट ऑफ इनर्शिया जो तुमचा आय आहे, म्हणजे तुमचा क्रॉस सेक्शन तुमचा समजा सर्क्युलर असेल, रेक्टँग्युलर असेल. आता हे तुम्ही फॉर्ममध्ये शिकलेलाच आहात. जसं तुमचं काय असेल त्यामध्ये शेप जसा का क्रॉस सेक्शन एरिया जसा चेंज होत असेल, म्हणजे सर्कल असेल, ट्रायंगल असेल, ट्रॅपेझॉइडल असेल, ह्या प्रत्येकनुसार काय असेल तुमच्या क्रॉस सेक्शननुसार तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो काय होतो इथं चेंजेस जातो. आणि एम म्हणजे काय असेल, बेंडिंग मोमेंट ॲक्टिंग इन बीम. एम जो असेल तुमचा बेंडिंग मोमेंट जो असेल तो इथं असेल. आणि वाय मॅक्स म्हणजे काय असेल, डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम, त्याला आपण काय ते आउटर मोस्ट फायबर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. सेम बघा ए फिगरमध्ये तुम्हाला दिसते बघा, ए जो पॉईंट आहे त्या ठिकाणी तुम्हाला तिथून जो सरफेस वरचा जो आहे अप्पर सरफेस, तर तो डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे वाय दिलेला आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो वाय म्हणजे काय असेल, न्यूट्रल ॲक्सिसपासून मॅक्झिमम जे डिस्टन्स असणार आहे सरफेसचं किंवा आउटर मोस्ट फायबरचं, आणि ते डिस्टन्स म्हणजे आपण काय होतो इथं वाय मॅक्स घेतो आहे. सेम इथं जर घेतला तर कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल जो असेल, अप्पर साईडला तुमचा कॉम्प्रेशन असणार आहे आणि डाऊन साईडला तुमचा टेन्साईल स्ट्रेस तुमचा असणार आहे. आणि बेंडिंग जो तुमचा स्ट्रेस जो असणार आहे तर तो आपण कसं काढतो इथं, तर एम अपॉन झेड हा तुमचा काय असेल याच्यामध्ये फॉर्म्युला असणार आहे. आता यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर कुठला असणार याच्यामध्ये, ट्रान्सवर्स शियर स्ट्रेस. द ट्रान्सवर्स शियर स्ट्रेस जो आहे तर तो कसा आहे बघा, वेन अ सेक्शन इज सब्जेक्टेड टू इक्वल and opposite forces acting tangentially across the section such that it tends to shear off across the section. The shear produced is called as transverse shear stress. आता शियर स्ट्रेस म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे त्या अगोदर, तर शियर स्ट्रेस म्हणजे काय असणार याच्यामध्ये, तर आपण मोस्टली झालं तर कात्रीसारखं आपण म्हणतो बघा, दोन्ही साईडला म्हणजे काय असेल, कात्रीला जसं आपण प्रेस करत दिल्यानंतर कट होतो त्या ठिकाणी, तसं तुमचा शियर स्ट्रेस या ठिकाणी असणार आहे. मी दोन्ही साईडला तुमचा काय असेल, इक्वल अँड अपोजिट टू फोर्सेस तुमच्या ठिकाणी इथं ॲक्ट होतात. सेम जर आपण बघितलं तर खालच्या फिगरमध्ये बघा आपल्याला 2 प्लेट्स दिलेल्या आहेत, आणि सेंटरला काय दिलेलं आहे, तिथं एक रिवेट दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी बघा तुमचा फोर्स जो आहे, एक डब्ल्यू राईट साईडला होतो आहे, एक डब्ल्यू जो आहे तो लेफ्ट साईडला होतो आहे. या ठिकाणी बघा 2 प्लेटवरती सेपरेटली तुमचा डब्ल्यू ॲक्ट आहे. आणि ह्या 2 प्लेट जे आहेत आपण जॉईन कशाने केलेल्या आहेत, जॉईनड बाय अ रिवेट. जो रिवेट तुम्हाला दिला त्याचा डायमीटर डी आहे, तर त्या रिवेटनं काय केलेलं आहे, ह्या 2 प्लेटला काय केलेलं आहे, फिक्स्ड केलेलं आहे किंवा जॉईंट केलेला आपण म्हणतो. आणि हा जो जॉईंट जर आपण त्याला कुठला म्हणतो, रिवेटेड जॉईंट. मग या ठिकाणी जर बघितलं बघा तर डब्ल्यू तुमचा एक कुठं आहे, राईट साईडला ॲक्ट होतो आहे, आणि एक डब्ल्यू आहे तो लेफ्ट साईडला ॲक्ट होतो आहे. मग ह्या रिवेटनं आपण काय असेल 2 प्लेट ज्या आहेत त्या फिक्स केलेल्या आहे. ज्यावेळी समजा तुम्ही काय असेल त्या ठिकाणी फोर्स अप्लाय करताय, तो अप्लाय केल्यानंतर बघा जो रिवेट आहे त्या रिवेटचा सेंटरला म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जॉईंट घेत आहे प्लेटचा, तर त्या पोर्शनला जो रिवेटचा अप्पर पोर्शन आहे तो कुठं जाणार आहे, राईटला, आणि डाऊन पोर्शन आहे तो कुठं लेफ्टला जाणार आहे. त्यानुसार तिथं का बघा जर आपण बघितलं तर बघा तुमचा सी जो आहे त्याची डायरेक्शन एक तुम्हाला लेफ्टला दाखवलेली आहे, एक असेल ती राईटला दाखवलेलं आहे. असा तुमचा काय असेल तिथं शियर फोर्स जो असेल तो डेव्हलप होतो आहे.
आणि या ठिकाणी आपण बघितलं तर बघा 2 तुम्हाला प्लेट दिलेले आहेत आणि रिवेट आपण किती वापरलेला आहे, 1 वापरलेला आहे. एका रिवेटमध्ये आपण घेतला तर तिथं शिअर जो तुमचा आहे तो सिंगल शिअर होतो आहे. म्हणजे या ठिकाणी बघा सिंगल ट्रान्सफर शिअर स्ट्रेस, म्हणजे ही जी तुम्हाला फिगर दिसते तर ही कुठली आहे, सिंगल ट्रान्सफर शिअर स्ट्रेसची फिगर आहे. तर यामध्ये काय असणार आहे तुमचा, तर एकच तुम्हाला रिवेट आहे, 2 प्लेट आहेत, त्या 2 प्लेटमध्ये काय असेल, एकच ठिकाणी तुमचा शिअर जो असेल त्याला आपण काय म्हणतो, सिंगल शिअर जो असेल तो ॲक्ट होतो आहे, त्यामुळे याला आपण म्हणते सिंगल ट्रान्सवर्स शिअर स्ट्रेस. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा फोर्स आहे त्या फोर्सच्या डायरेक्शनला तुमचा काय असेल तर स्ट्रेस असेल तो ॲक्ट होतो आहे. यानंतर नेक्स्ट बघा आपण बघतो कुठला, तो जो आहे तो डबल ट्रान्सवर्स शिअर स्ट्रेस. या ठिकाणी बघा डबल ट्रान्सवर्स शिअर स्ट्रेससाठी काय असेल, तर तुम्हाला जी काही फिगर दिसते तर मगाच्या फिगरमध्ये तुम्हाला 2 प्लेट होत्या, या ठिकाणी प्लेट किती आहेत, 3 आहेत. दोन्ही साईडला काय आपण करतोय, 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, म्हणजे 2 ठिकाणी तुमचा काय असेल, इक्वल अँड अपोजिट, म्हणजे या साईडला पण लेफ्टला तुमचा तेवढाच फोर्सेस असणार आहे, राईटला पण तुमचा फोर्स जो असेल तो तेवढाच असणार आहे. समजा मी काय केलं, लेफ्टला डब्ल्यू हा फोर्स घेतला, तर राईट साईडला तुमच्या प्लेट किती आहे, तुमच्या 2 प्लेट आहेत, तर त्यासाठी फोर्स जो आहे तो किती घेतलेला आहे, W/2 आणि W/2, म्हणजे हे दोन्ही मिळून जर मी घेतलं तर तो लोड किती असणार आहे, टोटल तुमचा W हा लोड असणार आहे. म्हणजे 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस तुमचे झाले. तर बघा रिवेट जॉईंट फॉर 3 प्लेट्स रेस्टिंग वन अबाव अदर सब्जेक्ट टू डबल शिअर, म्हणजे बघा 3 प्लेट आपण घेतोय, 3 प्लेट फक्त एका रिवेटने काय केलेलं आहे, जॉईंट केलेल्या आहेत. आणि असं जर असेल तर त्या ठिकाणी बघा एका प्लेटवरती एक तुमचा फोर्स तुम्ही अप्लाय केला तर 3 प्लेटवरती तुमचा फोर्स असणार आहे. त्या ठिकाणी राईटला तुमच्या W/2 टोटल झाला तो W, लेफ्टला तुमचा W असणार आहे. म्हणजे हा तुमचा लोड फोर्स जो असेल तो अप्लाय केला तुम्ही, तर हा केल्यानंतर तर आपल्याला शिअर जे असेल तर बघा एका रिवेटमध्ये तुमचं काय असेल, एका ठिकाणी म्हणजे वरच्या म्हणजे प्लेट आपण घेतली, नंबर दिला 1 2 3, तर 1 आणि 2मध्ये एक असेल, 1 शिअर असणार आहे. 2 आणि 3 नंबरच्या प्लेटमध्ये काय असेल, 1 शिअर असणार आहे. त्यानुसार काय असेल, तुमचे 2 शिअर होतात, त्यामुळे आपण याला म्हणतोय डबल शिअर. मग त्यामुळे तुमचा फॉर्म्युला पण काय असेल त्यानुसार तुमचा चेंज होते. म्हणजे बघा टो, म्हणजे टो म्हणजे काय, तुमचा शिअर झाला, टो इज इक्वल टू W/A इज इक्वल टू एरिया जो असेल तो एरिया कसा करतो आपण, π/4d². म्हणजे तुमची रिवेट जी आहे त्या रिवेटचा एरिया जर घेतला तर π/4d². आता या ठिकाणी 2 काय मल्टिप्लाय काय करतो याला, तर तुमचा डबल शिअर आहे त्या मल्टिप्लाय/2 घेतो आहे, म्हणजे 2 ठिकाणी शिअर होतो आहे. या ठिकाणी डी म्हणजे काय असेल, डायमीटर ऑफ रिवेट. रिवेटचा जो का डायमीटर असेल तो आपण डी कन्सिडर करतो आहे. म्हणजे शिअर काढत असताना काय असेल, तुमचा फोर्स अपॉन एरिया आपण कन्सिडर करतो आहे. फक्त इथं एरिया घेत असताना आपण काय करतो आहे, 2 टाईम मग एरिया काय घेतो आहे, तर तिथं डबल शिअर आहे, त्यामुळे आपण काय करतो इथं 2 × π/4d². हा झाला तुमचा डबल ट्रान्सफर शिअर स्ट्रेस. द सेम तसं झालं. नेक्स्ट जो आहे टाईप्स जो तुमचा आहे तो टॉर्सनल शिअर स्ट्रेस. आता टॉर्सनल शिअर स्ट्रेससाठी जर आपण बघितलं तर बघा, वेन अ मशीन कंपोनंट इज अंडर द ॲक्शन ऑफ 2 इक्वल अँड अपोजिट couples, that is twisting moment or torque, then component is said to be in a torsional and stress set up due to torsional is called as torsional shear stress. म्हणजे ज्यावेळी काय असेल बघा, एखादा तुमचा शाफ्ट असेल, त्या शाफ्टवरती समजा एखादा ट्विस्टिंग मुवमेंट त्याच्यावरती ऑकरत असेल तर त्या ठिकाणी काय असेल, तुमचा टॉर्शनल शिअर स्ट्रेस जो असेल तो डेव्हलप होते. मग या ठिकाणी आपण काय कन्सिडर करतो बघा, दोन्ही साईडनं पण 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस काय असेल किंवा कपल तिथं काय असेल याच्यामध्ये ॲक्ट होतात. तिथं टी तुम्हाला दिसते बघा फिगरमध्ये आपण धरलेला टॉर्शनल शिअर स्ट्रेस. हा टी जर आपण बघितला तर शाफ्ट तुमचा ट्विस्टिंग झालेला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ॲरो दाखवले आहेत बघा. तर त्या ठिकाणी काय असेल तो त्या अँगलनं तो ट्विस्ट झालेला आहे थिटा अँगलनं, आणि त्याचा डायमीटर जर आपण घेतला तर डी आहे. कन्सिडर अ कंपोनंट of circular cross section D in diameter subject to torque T as shown in figure. मग टॉर्शनल शिअर स्ट्रेस इज गिवन बाय बेसिक टॉर्शन इक्वेशन. आता हे तुम्ही सॉममध्ये हे पण शिकलेलं, बेसिक टॉर्शन इक्वेशन काय असेल तुम्हाला, T/G इज इक्वल टू टो/R. दॅट इज आपल्याला काय करायचं इथं शिअर स्ट्रेस काढायचं, म्हणजे टो इज इक्वल टू T × R/G. तर R म्हणजे काय असेल, जसं तुम्ही मगाशी बघितला तसं R इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ आउटर मोस्ट फायबर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. इथं पण तुम्हाला न्यूट्रल ॲक्सिस दिसते, त्याच्यापासून तुमचा आउटरमोस्ट फायबर आहे किंवा वरचा सरफेस जो आहे
तर तिथला डिस्टन्स असणार. म्हणजे डायमीटर आपण डी घेतला तर इथलं आर किती असणार तुमचं d/2 असणार आहे. त्यानंतर जे म्हणजे काय असणार आहे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्रॉस सेक्शन. जो कसा असेल तुमचा सर्क्युलर जर सेक्शन असेल तर प्रत्येक वेळेला तुमचा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार आहे π/4 d² हाच असणार आहे तुमचा. आणि या ठिकाणी आपण करतोय जो तुम्हाला टॉर्शनल स्ट्रेसचा जो काढायचा आहे तो कसा करतोय टू इज इक्वल टू टी इंटू आर अपॉन जे. यानंतर नेक्स्ट आपण बघतोय क्रशिंग स्ट्रेस. तर क्रशिंग स्ट्रेससाठी जर घेतला तर बघा क्रशिंग स्ट्रेस इज डिफाईन ॲज द लोकलाइज्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ॲट द surface of contact between two components of a machine which are relatively at rest. Here there is no relative motion between the two components. म्हणजे बघा मगाशी आपण बघितलं जो तुमचा ट्रान्सवर्स स्ट्रेस जो तुम्ही मगाशी बघितलेला आहे म्हणजे सिंगलचा सेम तशीच फिगर आहे. डब्ल्यू बघा दोन प्लेट तुम्हाला दिलेल्या आहेत आणि रिवेटनं आपण काय केलेलं आहे इथं फिक्स केलेले आहेत. तर डब्ल्यू आणि डब्ल्यू इथं ॲक्ट होतं. तर असं जर असेल तर त्या ठिकाणी तुमचा कुठला CS स्ट्रेस पण असणार आहे आणि इथं क्रशिंग स्ट्रेस पण तुमचा कन्सिडर करणार आहे. आता क्रशिंग स्ट्रेस घ्यायचा असणार आहे तो आपण कसा काढतो बघा याचं नोटेशन तुम्हाला दिलं आहे सिग्मा CK म्हणजे क्रशिंग स्ट्रेस CK जो असेल तो कसा काढतो बघा लोड अपॉन प्रोजेक्टेड एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. आता प्रोजेक्टेड एरिया म्हणजे कुठला जो तुमचा रिवेटचा जो एरिया आहे तो म्हणजे कसा काढतो बघा आपण π/d/Tn एरिया जो असेल तो आणि त्याचा फॉर्म्युला काय सिग्मा CK इज इक्वल टू लोड W/d/Tn. या ठिकाणी डी म्हणजे काय असणार आहे डायमीटर ऑफ रिवेट डायमीटर ऑफ रिवेट आणि टी म्हणजे काय असणार आहे थिकनेस ऑफ प्लेट आणि एन म्हणजे नंबर ऑफ रिवेट्स. आता नंबर ऑफ रिवेट समजा इथे एकच तुम्हाला दिसते. नंबर ऑफ रिवेट समजा 2 जर असल्या तर त्याला मल्टिप्लाय वगैरे असेल तिथं किंवा एनच्या ठिकाणी आपण 2 हे करणार आहे आणि तेवढा म्हणजे काय असेल तुमचा क्रशिंग स्ट्रेस असणार आहे. डी म्हणजे काय असेल तुमचा डायमीटर ऑफ रिवेट असणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचं काय असेल रिवेट समजा सेम जर असेल तर डी तुमचा सेम असणार आहे. आणि टी म्हणजे काय असणार आहे जी तुमची प्लेट आहे त्या प्लेटची काय असणार आहे इथं थिकनेस असणार आहे. त्यानंतर लास्ट इथं बघितला तर 7 नंबरचा बेरिंग स्ट्रेस. तर बेरिंग म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. बेरिंग स्ट्रेस इज डिफाईन ॲज द लोकलाइज्ड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ॲट द surface of contact between two members of a machine part which have relative motion between them. म्हणजे याला बघा रिलेटिव्ह मोशन टॉपमध्ये तुम्ही शिकलेला असाल. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय असेल एक कम्पोर्ट तुमचा फिक्स असेल दुसरा मूवेबल जर असेल त्या ठिकाणी रिलेटिव्ह मोशन तुमची असेल. म्हणजे सेम जर आपण घेतला तुम्ही गिरणमध्ये गेला असणार आहे तर त्या ठिकाणी जर आपण भेटलं तर ती पुल्ली काय असेल त्या पुल्लीवरती काय असणार आहे तुमचा बेरिंग तिथं असेल तर शाफ्ट तुमचा काय असेल कंटिन्युअस रोटेट असेल आणि जी तुमची पुल्ली असेल ती फिक्स असते. या ठिकाणी जर आपण बघितला तर बेरिंग स्टेज जो असेल तुमचा तिथं डेव्हलप होतो आहे. मग या ठिकाणी काय असणार तुमचं म्हणजे एक फिक्स आहे दुसरा जो मूवेबल आहे तर त्या ठिकाणी तुमचा कॉम्प्रेसिव्ह स्टेजवर डेव्हलप होते त्याला आपण ते बेरिंग स्टेज म्हणतो आहे. आणि तो कसा असेल बघा या ठिकाणी तर याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. तर स्क्रू जॉईंट आहे तो एक दिलेला आहे. क्रँक पिन अँड लार्ज एंड बेरिंग इन IC इंजिन. IC इंजिनचा आपण जर घेतला ते बेरिंग आणि क्रँक पिन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसेल बेरिंग स्टेज. स्मॉल एंड कनेक्टिंग रॉड अँड पिस्टन पिन या ठिकाणी पण तुमचा काय असणार आहे बेरिंग स्ट्रेस असणार आहे. मग जर तुम्हाला बेरिंग स्ट्रेस जर विचारलं तर आपण डिनोटेट कशा करतो PBने. PB इज इक्वल टू लोड अपॉन प्रोजेक्टेड एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इज इक्वल टू W/L इंटू D. या ठिकाणी L म्हणजे काय असेल लेंथ ऑफ लेंथ आपण काय असेल इथं लेंथ कन्सिडर करणार आहे. आणि डी म्हणजे काय कन्सिडर करणार आहे तर डायमीटर ऑफ शाफ्ट जो तुमचा इथं हे दाखवलेला आहे म्हणजे पुल्ली जी आहे त्या पुल्लीची लेंथ जी तुमची असणार आहे ती L तुम्ही घेतलेला आहे. म्हणजे PB इज इक्वल टू W/L इंटू D हा तुमचा काय झाला याच्यामध्ये तर बेरिंग स्ट्रेस जो असेल तो इथं आपण काय करतो कन्सिडर करतो आहे.